आता पहिलं लोड झालं आता नंतर आता पोल चेंज होईल. आता हे विनर विनर्स हे पोलचं विनर विनर्स येईल नंतर उद्या हे विनर्स विनर्स पहिला विनर विनर्स. पहिला चेंडू टाकून झाले आणि पहिल्या चेंडूवर खातं देखील उघडलंय. प्रणित यानं 1 धावसंख्येनं धावसंख्या 1. सर्कलच्या बाहेर दिसतील. एक लॉंग ऑन आणि एक मिड विकेट. सूरज होल्डर याने टाकले चेंडू प्रहार केला. चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्याच्या वरनं आणि हा उत्तुंग भरभरारी षटकार. धावा मात्र 6 वाढल्या. धावा झाल्या त्या 20च्या घरामध्ये. चेंडूवर प्रहार करतोय प्रणित तांडेल. सूरजच्या पहिल्या चेंडूवर प्रहार केला आणि मिड विकेटच्या डोक्याच्या वरनं चेंडू निघून गेला. धावसंख्या 6 वाढली. धावा झाल्या त्या 20. मिथिलेश पॅन्थर्स विरुद्ध सायरांश 2020 युनायटेड अशी ही लढत पाहतो आपण. या आजच्या दिवसातील फ्रेश सामना शेवटचा फ्रेश सामना असेल. याच्यानंतर होणारा सामना असेल विनर्स संघ पहिला पोलमधलं रेड डेव्हिल्स विरुद्ध शीतल रायझिंग्स. दोन्ही संघांनी उपस्थित दाखवायचे आहे. पुन्हा एकदा सूरज तयार, प्रणित तयार आणि पुन्हा एकदा चेंडूवर प्रहार केला. पुन्हा जातोय चेंडू चौकाच्या दिशेने जातोय आणि चेंडू बघता बघता चौकार गाठतोय. चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा परंतु चेंडू त्याला चकून जातोय. धावसंख्या पुन्हा एकदा 4 वाढली. धावसंख्या झाली ती 24. 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार दोन्ही त्याच दिशेनं. आता मात्र क्षेत्ररक्षक हलवतोय स्वतः कर्णधार यष्टरक्षक कारण की 2 चेंडूचा विचार केला तर दोन्ही चेंडू त्याच दिशेने टोलवले. ते प्रणित यानं. धावा झाल्या ते 24. युट्यूबच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहू शकता का प्रेक्षक लाईव्ह. पुन्हा एकदा सूरज धावतोय प्रणितसाठी. पुन्हा एकदा हा चेंडू आता मात्र खोलवर पद्धतीने चेंडू होता. चेंडू जातोय लॉंगअपच्या दिशेनं. तेथे 2 धावा मात्र रोखू शकले नाही दोन्ही खेळाडू. या 2 धावेने मात्र धावसंख्या झाली ती 26 फॉर लॉस ऑफ नन. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती मिथिलेश पॅन्थर्स संघाची. सूरज आता पुन्हा एकदा तयार सज्ज असेल प्रणितसाठी. थोडंसं क्षेत्ररक्षण पाहतो आपण. एक लॉंग ऑन एक मिड विकेट आणि बाकीचे सर्व क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये. फुलटोस पदे चेंडू बॅटचे कडा घेऊन चेंडू शॉर्ट पॉइंट लाईन मध्ये तिथे चेंडू अडवतोय. कुठली चूक करत नाही क्षेत्ररक्षक आणि फक्त एक प्रतीक तांडेल अभय तांडेल. पुन्हा एकदा चेंडू पाहता आपण. पुन्हा एकदा ब्लॉकवर मध्ये चेंडू जाईल मिडवच्या दिशेनं. तेथे क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत जलद चपक षटकार. पुन्हा एकदा निखिल पाटील याच्या समोर खेळी करेल प्रणित. हा चेंडू फुलटोस मध्ये चेंडू आणि चेंडूवर प्रहार केला. चेंडू जातोय साईड स्किनच्या वरनं. उत्तुंग षटकार. सहा धावेचा मोठा फटका प्रणित याच्या बॅटमधून. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे याच्या बॅटमधून षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळाले आहेत आणि त्याच प्रकारे पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळाली निखिल याच्या गोलंदाजीवर. प्रणित तांडेल पोहोचतोय वैयक्तिक 22 वर आणि संघाची धावसंख्या झाली 46. पुन्हा एकदा निखिल आणि हा चेंडू पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय नो मॅच लँड मध्ये आणि याचा फायदा मात्र घेतला 2 धावेनं खेळाडूनं. या 2 धावेनं धावसंख्या झाली ती 48. मिथिलेश पॅन्थर संघ धावा झाल्या त्या 48. पहिल्या चेंडूचा विचार केला तर 1 धाव. त्यानंतर मोठा फटका षटकार. त्यानंतर कमबॅक करायचा प्रयत्न केला निखिल. 2 धावा मिळवल्या त्या चेंडूवर. पुन्हा एकदा पुढील चेंडू असेल प्रणितसाठी. फुलटोस मध्ये चेंडू पुन्हा एकदा प्रहार केला आणि पुन्हा एकदा मिड विकेट दिशेनं. पुन्हा एकदा मोठा फटका आणि पुन्हा एकदा षटकार. पुन्हा एकदा याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय आपल्याला. प्रेक्षकांना देखील पाहायला मिळतोय.
या षटकाराच्या सहाय्यानं वैयक्तिक पोहोचला तर 30 वर आणि संघाची धावसंख्या झाली ती 54. 54 लॉट्स ऑफ 1 विकेट. काय खेळी करतो प्रणित नांडेल. वैयक्तिक खेळतो 30 वर. या 30 धावेमध्ये 3 षटकार आणि 2 चौकार. 1 चौकार का. नक्कीच पुन्हा एकदा निखिल पाटील याच्यावर थोडंसं दडपण असेल, दबाव असेल, कारण की 2 षटकार अद्यापर्यंत पाहायला मिळाल्या प्रणितीच्या बॅटमधनं. हा चेंडू कमबॅक करून देतोय. निर्धावून ती चेंडू. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 54. चौथ्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. धावा झाल्या त्या 54. सलामीचा हा फलंदाज प्रणित तांडेल वैयक्तिक खेळतो 30 वर. अद्यापर्यंत क्रिचवर साबूत. चेंडू फेस करेल पुन्हा एकदा. पुन्हा एकदा मारता प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू. चेंडू जयेश तांडेल तिथे आडवेल. चेंडू मागे धावेल आणि शंतनू कडू चेंडू आडवेल. तो पण 2 धाव पकडणे आणि तिसरी धाव देखील चपलाईनं, गतीनं, वेगानं साई पाटील आणि प्रणित तांडेल पूर्ण करतायत. अच्छी संकल्पना है. अब अगले साल बोली लगेगी वो गेंदबाजों पर लगेगी. जहां पर बल्लेबाज 12-13 हजार में जाता है वहां पे गेंदबाज जाएगा 10,000 तो लग. और ये हर्षल मात्रे और ये रिवर्स मारने की कोशिश. और शंतनु खड़ू यहां पे हार चुके हैं और अंपायर्स का व्हाइट बॉल का इशारा. 1+5 ऐसे 5 रनों के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर. नक्कीच ऑक्शनला गफलत झालेली अशी वाटते मला तरी. ऑक्शन मध्ये काहीतरी गडबड झाली आहे, कारण गोलंदाज नाहीये 5वा. कारण निवडताना गोलंदाज निवडायचे होते, पण तिथं मात्र काहीतरी गफलत झाली आहे. टीम का स्कोर 89. लॉस ऑफ 1 विकेट. और ये गेंद को मारा है. गेंद के पीछे फील्डर निखिल पाटिल आज अपना चश्मा नहीं पहना है. गेंद के तरफ भागने की कोई कोशिश नहीं. और टंडेल इस टीम के कप्तान है. अच्छी गेंदबाजी करना उनका काम है, पर अपने नाम के हिसाब से खराब गेंदबाजी. और यहां पे होल्डर आउट हो चुके. 2 छक्के मारने के बाद होल्डर आउट. बाबा बाबा देवाल कती मारशील आता सांग. श्रीगाची बॅट देत मारेल तो. शंतनूकडून 3 बॉल 3 मारल्यास ना रातची सगळी सोय माझी जेवणाची. एक गडी बाद केला या मिथलेशाने. एक जबरदस्त गोलंदाजी. कौतुक करावं तेवढं कमी आहे. नक्कीच 11 या संघामध्ये या गोलंदाजाचं स्थान लागेल का, अजूनही किती वर्ष वाढ पाहावी लागेल या गोलंदाजाला. आता 14 वर्षाचा आहे. शेवटचं षटक. नवीन गोलंदाज प्रणित. नक्कीच मी अभय मला सांगतोय की अवघ्या 14 वर्षाचा आहे. तर 14 वर्षानंतर किती वर्ष वाट पाहावी लागेल या गोलंदाजाला 11 मध्ये खेळण्यासाठी. नक्कीच कारण आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये धारदार अशी कामगिरी होत नाही 11ची. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक गोलंदाज इथे मात्र गचाल क्षेत्ररक्षण इथे मात्र करतोय. नक्कीच 1-2 धावसंख्या रोखू शकले नाही आहेत. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. नक्कीच गावातला क्रिकेट आणि बाहेरचा क्रिकेट याच्यामध्ये खूप फरक आहे. जरी गावातला क्रिकेट फरक असला तरी बाहेरी क्रिकेट आपला होत नाहीये. काय याचं कारण काय. नक्कीच सचिन गाव गुंड आहेत म्हणतात ते गाव गुंड आहेत. गली में शहर बनते, गली में शहर मत बनो, बाहर शहर बनो और गाव का नाम करो. आज येते वाटतं काहीतरी. आणि चौकार नाही. एखादी ना शो मॅच पण पाहिजे याची. आपला काय बोलतो संघ मालक नाही आयोजक एक मॅच पाहिजे होती. बिपिनदा काय वाटतं तुला. वेळेच्या अभावी ती मॅच होऊ शकणार नाहीये, कारण 12 संघ इथे आपलं सहभाग नोंदवत आहेत. 12 प्लेअर तर होणार, पण
टाईम टेबल त्याच्यामध्ये मॅच होणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण ती मॅच होणं तर तुम्हाला आम्ही एक दिवस एक्स्ट्रा ठेवूया असं मला तरी वाटते. जर आयोजकांची इच्छा असेल तर एक दिवस अजून वाढवावा. बिपी दादा, मी काही 2-3 दिवस अगोदर तलावलीची मॅच बघायला गेलतो. मस्त नियम होता, जे खेळतात ना त्यांना काहीच नाही, जे खेळत नाही त्यांना सगळा. नाही, नक्कीच मी करावेलेन संघाला पाहतोय. मी एवढ्या स्पर्धा पाहिल्या, एवढ्या टुर्नामेंट पाहिल्या. मला हे पाहायचं आहे, घोरसई वाकलन अशा संघापुढे आपण खेळूया एक मॅच. बरोबर बोललास. टाइम होता पण आता टाइम नाही आहे. आता आपल्यावर टाइम नाही. नक्कीच हरदेव सांगतोय सचिन दादा की घोरसई असा संघ होता की आपल्या विरुद्ध लागल्यावर ते एंट्री कॅन्सल करायचे, असं हरदेव इकडे मला सांगतोय. आहे ना, गोटची नाईटला गोरसाई लागली होती, गोरसाई आली नव्हती, तलोजकरांची गेलो होतो.